आपल्या कितीतरी पिढ्या बर्बाद झाल्या, पण साधू आणि भोंदू मधला फरक आपल्याला समजला नाही. पुढील पिढी जर वाचवायची असेल तर रील सेव्ह करून ठेवा. सर्व विद्यार्थी पालकांना सर्वांना पाठवा. कसा ओळखायचा साधू आणि कसे असतात भोंदू, तर पहा काय फरक असतो साधू मध्ये आणि भोंदू मध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे पैशाबाबत दृष्टिकोन. पैशाची अपेक्षा नसती साधूंना. ढोंगीला फक्त पैसा पाहिजे असतो. मोठे मोठे लोक पाहायचे असतात. मोठ्या माणसासोबत तो फिरत असतो कारण पैसा पाहिजे असतो. उद्देश म्हणजे आत्मिक उन्नती आणि लोकांचं कल्याण. साधूचा उद्देश असतो प्रसिद्धी, पैसा आणि स्वार्थ पाहिजे असतो. फॉर्च्युनर मध्ये तो फिरत असतो. लक्षात घ्या, जीवनशैली जर पाहिली साधी, संयमी आणि प्रामाणिक, एकदम साधी राहणी असती. दिखाऊ, ऐशो आराम, यांना हेलिकॉप्टर, फ्लाइट्स पाहिजे, टूर्स पाहिजे असतात यांना. हे मोठ्या लोकांसोबत राहतात. आचरणाचा जर विचार केला स्वच्छ आणि नैतिक असतो. आणि जे भोंदू असतात ना, ऐशो आराम यांना पाहिजे असतो, संशयास्पद असतात, हे एकांतात भेटायला सांगतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या सर्व मुलांना दाखवा. ज्ञान म्हणलं तर धर्म, अध्यात्म आणि ज्यांचं सखोल ज्ञान असतं साधूंना. पण भोंदूला वरवरचे ज्ञान असतं, फक्त लोकांना फसवायचं कसं, भीती कशी दाखवायची याचं राजकारण ते करत असतात. चमत्कारिक भूमिका जर पाहिली तर चमत्कारावर सांगतात. मी एक अवतार आहे, मी योगी पुरुष आहे, मी यांचा आविष्कार आहे, असं ते लोकांना सांगतात. घाबरलेल्या लोकांना अजून घाबरवतात, त्यांचा फायदा घेतात. त्यानंतर हे खोटे चमत्कार करून दाखवतात हे भोंदू. आणि जे साधू असतात ना, कुठल्याही प्रकारे चमत्कार दाखवत नाही, योग्य सल्ला देतात, तुम्ही हे करू शकतात, प्रेरणेने उभे करतात ते साधू असतात. फसवतात ते भोंदू असतात. लोकांची वागणूक जर पाहिली तर प्रेमळ असतात, मार्गदर्शक असतात.